बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। सावंतवाडी येथून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली। यावेळी ग्रामस्थांकडून सुनेत्रा पवार यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। सुनेत्रा पवार यांनी यावेळी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात याच परिसरातून केल्याचं सांगितलं। या भागात ओढाखोलीकरणासारखे उपक्रम राबवून त्याचा फायदा झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले। केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक प्रश्न मार्गी लावावेत यासाठी आपण दुवा म्हणून काम करणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितले। आपण हाती घेतलेलं काम पूर्णत्वाला नेतेच असंही त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी सुनेत्रा पवार यांनी ग्रामस्थांच्या अडीअडचणी देखील जाणून घेतल्या। यावेळी सुनेत्रा पवार नेमकं काय म्हणाल्या पहा। महायुतीच्या सर्वच वरिष्ठांनी आणि आपल्या राष्ट्रवादी पक्षाने मला या बारामती मतदारसंघाची उमेदवारी देऊन जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे तो मी माझ्या कामातून नक्कीच सार्थ करून दाखवीन असा शब्द आपल्या सर्वांना मी देतो। किमान बारामतीकरांना आणि सगळ्याच आजूबाजूच्या गावांना एवढा तर नक्कीच विश्वास आहे की मी माझ्या हातात काम घेतलेलं असतं ते नक्कीच पूर्ण करते। आपल्या स्मशानभूमीसाठी 15 लाख रुपयाचा निधी आहे आणि आता सावंतवाडी ते विमानतळ हा डांबरीकरणाचा रस्ता त्याच्यासाठी 1,70,00,000चा निधी उपलब्ध झालेला आहे। त्या सगळ्या गोष्टी आपण ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मनसे, शिरसाई योजनेतून सुद्धा आमचं गाव वंचित राहिलेलं आहे। त्या योजनेतून सुद्धा आम्हाला शेतीसाठी पाणी मिळावं किंवा कॅनलवर